परमपूजनीय श्री गुरुदेव आणि सामूहिक ध्यानाच्या परिपाठाकरिता उपस्थित ध्यानप्रेमी उपासक, आत्ताच आपण सर्व वेद उपनिषदांचा सार निचोड काढून महाराजांनी निर्माण केलेल्या सामूहिक ध्यानाचा पाठ गायलेला आहे. आणि आपण सर्व पारमार्थिक मंडळी, भाविक लोक तीर्थयात्रा, जप, तप, ग्रंथांची पारायण, अभिषेक हे सर्व आपण लोक करत असतो. कीर्तनात जातो, प्रवचनात जातो, हे सगळं आपण करतो. ते कशा करतात? हे सगळं करतो आहे ते फक्त समाधान. परंतु या सर्व गोष्टीतून आपल्याला समाधानाची काही प्राप्ती होत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो आहोत याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, या गोष्टी करू नये असं नाही. कारण आपल्या समाधानाला ह्या गोष्टी परंपरेनं कारण ठरत असतात. परंतु ह्या सर्व करत असताना या सगळ्यांचं मूळ, या सगळ्यांचं केंद्रस्थान जे आहे त्याचंच नाव आहे ध्यान. आणि ध्यानाचा संबंध आहे वृत्तीशी. ह्या सर्व गोष्टी करत असताना या सर्व गोष्टींमध्ये जर आपली वृत्ती नसली, आपलं मन नसलं, तर महाराजांनी स्पष्ट सांगितलं आहे की अहो ज्यात मनची नसते ते करूनही वाया जाते. आणि या सगळ्यांचा उद्देश हा ध्यानाच्याच दिशेने आहे. आणि ध्यान म्हणजे काय? तर आपली वृत्ती एखाद्या विशिष्ट प्रवाहाशी जोडणे, एखाद्या गोष्टीशी वृत्तीचा संबंध जोडणे, त्याला म्हणतात ध्यान. महाराजांनी एका लेखामध्ये म्हटलेलं आहे, सब साधनों का निचोड ध्यान, असं त्याचं हेडिंग आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की अपनी वृत्ति को विशिष्ट लक्ष्य की ओर जोड़ना यही है ध्यान. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की वृत्ती म्हणजे काय? वृत्ती कशी आहे? वृत्ती प्रभाकराने वृत्तीची अशी व्याख्या केलेली आहे कि अस्थि व्यवहार का जो हेतु अविद्या और अंतःकरण का परिणाम सो वृत्ती कहे है. म्हणजे आहे म्हणून जे आपल्याला ज्ञान होते ते अंतःकरणाचा किंवा अज्ञानाचा जो परिणाम आहे त्याच्या माध्यमातून जे आपल्याला ज्ञान होते, फक्त आहे असं ज्ञान होते, त्याला म्हणतात वृत्ती. हा अंतःकरणाचा परिणाम.
अंतःकरण म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच महाभूतांच्या समष्टी सात्विक भागापासून अंतःकरणाची निर्मिती झाली आणि त्या अंतःकरणाचा परिणाम म्हणजे वृत्ती. अंतःकरण हे शांत स्थिर असतं, त्याच्यावर जेव्हा परिणाम होतो, त्याच्यामध्ये जेव्हा हालचाल होते, त्याच्यामध्ये जेव्हा बिघाड होते, त्या परिणामाला वृत्ती असं म्हणतात. आणि ही वृत्ती एक असली तरीही त्या वृत्तीचे 4 भेद होतात. ग्रामगीतेमध्ये सुद्धा हा विषय आलेला आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. वृत्ती ही एकच आहे, परंतु त्या एकाच वृत्तीचे कार्यावरून हे 4 भाग आहेत, 4 वेगळी वेगळी नावं आहेत. ज्यावेळेस तीच वृत्ती निश्चय करते, त्यावेळेस त्याच वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. ज्यावेळेस तीच वृत्ती संकल्प विकल्प करते, त्यावेळेस त्याच वृत्तीला मन असं म्हणतात. ज्यावेळेस तीच वृत्ती चिंतन करते, त्यावेळेस तिला चित्त असं म्हणतात. आणि ज्या वेळेला तीच वृत्ती अहंकार धारण करते, मी असा अहंकार धारण करते, तेव्हा तिलाच अहंकार असं म्हणतात. ही वृत्ती एकच आहे. मग ते मन म्हणा, चित्त म्हणा, हे एका दिशेनं एका ध्येयाकडे वळवणं, त्याला म्हणतात ध्यान. परंतु जर विचार केला तर या वृत्तीचं एक सहज स्वभाव आहे. ती आत पाहत नाही, ती बाहेर इंद्रियाच्या माध्यमातून बाहेर जाऊन पाहते. त्याचं कारण वृत्ती पाहते ती इंद्रियाच्या आश्रयाने. आणि आपली सर्व इंद्रिय, सर्व ही वृत्ती कशी आहे तर उपनिषदानं सांगितलं आहे की परांच खाणी व्यतृणात स्वयं, म्हणजे ही बाहेरमुख आहे आणि बहिर्मुख असल्यामुळे ही आतमध्येच पाहत नाही, ही बाहेरच फिरत राहते. म्हणूनच त्या वृत्तीला महाराजांनी एका भजनामध्ये प्रश्न विचारला आहे, अगं वृत्ती कुठे तू जाशी, तव प्रेम कुणाशी जळते. त्या वृत्तीला प्रश्न विचारलेला आहे. कारण जेव्हा ही वृत्ती बहिर्मुख होते आणि बाह्य विषयांकडे धाव घेते, त्यावेळेस तिला समाधान प्राप्त होऊ शकत नाही. महाराजांनी 37व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, बहिर्मुख दृष्टीने पाहता समाधान न लाभे हाता, हीच असे अनात्मता दुःखदायी जीवास. कारण ही जेव्हा बाहेर जाते तेव्हा ती विषयांकडे जाते आणि विषयांकडे ज्यावेळेस ती वृत्ती जाते त्यावेळेस ही वृत्ती दुःखाचाच अनुभव घेते. कारण वृत्तीतही 3 गुणांशी संबंध असा आहे. कधी कधी ती वृत्ती सत्वगुणाचा स्वीकार करते, कधी रजोगुणाचा, कधी तमोगुणाचा. ज्यावेळेस आपल्या वृत्तीला फक्त सुखाचा अनुभव असतो त्यावेळेस वृत्ती ही सत्वगुणाशी संबंध तिनं स्वीकार केलेला आहे किंवा तादात्म्य स्वीकारलेला आहे असं समजा. तीच वृत्ती ज्यावेळेस सुखदुःखाचा मिश्रित अनुभव घेते त्यावेळेस ती वृत्ती
ही रजोगुणाशी तादात्म्य झालेली आहे असं समजता येते. आणि जेव्हा ती केवळ दुःखाचा अनुभव येते त्यावेळेस ही वृत्ती तमोगुणाशी तादात्म्य स्वीकारत असते. आणि विषय हे तमोगुणापासून निर्माण झालेले आहे. आणि ते तमोगुणापासून निर्माण झालेले असल्यामुळे त्याच्याशी जर वृत्ती एकरूप झाली विषयाची तर ते दुःखालाच कारण ठरते. श्रीमद भगवद्गीतेनं स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण त्याचा जो विरोधांनी अनुवाद केलेला आहे गीताई म्हणून स्थित प्रज्ञाची लक्षणे, त्याच्यामध्ये म्हणत असतो विषयांचे करी ध्यान त्यास तो संग लागला, संगाती तुझे काम क्रोध कामात खेळला. पुढे आपण म्हणतो ध्यायतो विषयं पुंसा संगस्तेषुपजायते, संगात संजायते काम कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यते. म्हणजे जेव्हा वृत्ती विषयाचं ध्यान करते तेव्हा विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. ध्यान झालं, विषयाचं स्मरण झालं की त्याचा संग घडतो. संगातून कुठे काम, संग जडला की पुन्हा तो संग भोगण्याची, तो विषय उपभोगण्याची कामना आपल्या अंतःकरणात निर्माण होते. आणि मग तो जर अपूर्ण राहिला, कामना पूर्ण झाली नाही, इच्छा पूर्ण झाली नाही, तर ती इच्छा अपूर्ण ज्या गोष्टीमुळे ज्या व्यक्तीमुळे राहिली तिच्याबद्दल क्रोध निर्माण होतो. आणि क्रोधामुळे अविवेक निर्माण होतो. आणि अविवेक आल्यावर मोहाने स्मृती लोपली. आणि मग स्मृती लोपली, स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाश, म्हणजे आपण अधःपतनाकडे जातो. परंतु त्याच व्यक्तीला बाहेर विषयाकडे न जाऊ देता जसं मी ध्यानाचं दुसरं भजन म्हटलं ना आपल्या श्रीजय भाऊ, हो अंतर्मुख बघ आत जरा. महाराजांचं त्या भजनामध्ये हो अंतर्मुख बघा आत जरा, सोड हा बहिर्मुख चारा, असंही महाराजांनी म्हटलं आहे या भजनामध्ये. तसं अंतर्मुख करून जर या वृत्तीला ईश्वराच्या चिंतनाकडे लावलं तर समाधानाची प्राप्ती ही निश्चित आहे. आणि म्हणून आपलं चित्त, आपली चित्तवृत्ती, आपली मनवृत्ती ही कुठे लावायची, हा विचार सर्वात अत्यंत महत्त्वाचा विचार आहे. म्हणून ह्या वृत्तीला ईश्वर चिंतनाचं सवय लावली पाहिजे. त्यालाच ध्यान म्हटलं आहे खऱ्या अर्थाने. आणि हे ध्यान आपल्या उद्धाराला कारणीभूत आहे. या ध्यानाचे 3 टप्पे पडतात. पहिला टप्पा आहे मूर्तीचं ध्यान किंवा त्याला प्रतीक ध्यान असं म्हणतात. कारण आपली जी वृत्ती आहे ही वृत्ती, हे चित्त, त्याला काहीतरी आलंबन दिल्याशिवाय त्या दिशेनं वाटचाल करत, त्या दिशेनं जात, त्याला काहीतरी दाखवावं लागतं. म्हणून सर्वात पहिलं मूर्तीचं ध्यान. ती मूर्ती जर विचार केला तर काही लोक असं म्हणतात की ती मूर्तीचं जड आहे, दगड आहे, त्यात काय आहे. परंतु महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्याच्यामध्ये भावनेला अत्यंत महत्त्व आहे.
जी गुरुजी नेहमी सांगत असतात. आपण बऱ्याच वेळा ऐकलंही असेल, ही महिला मंडळी त्या पूजा करतात हरतालिकेची. त्यावेळेस नदीतून रेती आणतात आणि पूजा महादेवाची करतात आणि नदीत रेती नेऊन टाकतात. मधातल्या काळात त्या रेतीच्या मूर्तीवर जी भावना केली आहे महादेवाची, ती भावना फळत असते. तसं ईश्वराच्या इष्टगुरूच्या मूर्तीवर केलेली जी आपली सात्विक भावना आहे ही आपल्याला फलदायी ठरत असते. म्हणून पहिलं ध्यान हे मूर्तीचं ध्यान महाराजांनी सांगितलं आणि त्या मूर्तीचं ध्यान केल्याच्या नंतर पुढची जी पायरी आहे ती पायरी म्हणजे सगुण साकार रूप ते निर्मळ ध्यानी ठेवी त्याची पळी. त्या मूर्तीचं मानसिक ध्यान ही ध्यानाचा दुसरा टप्पा आहे. हा महाराजांनी आनंदामृताच्या 9व्या प्रकरणामध्ये सविस्तर मांडलेला आहे. एकनाथ महाराजांनी त्याचं समर्थन केलं आहे. करावी ती पूजा मनेची उत्तम लौकिकाचे काम नाही. आपल्याच मनानं आपल्या मनचक्षुसमोर आपल्या इष्ट देवतेची आपल्या इष्ट गुरूंची मूर्ती उभी करून मनानंच सर्व शृंगार त्या मूर्तीचे करून त्या मूर्तीचं ध्यान करणे आणि त्या मूर्तीसमोर आपल्या अंतःकरणातील भाव प्रकट करून आपल्या कल्याणाकरता त्या इष्टदेवतेसमोर प्रार्थना करणे हा दुसरा टप्पा ध्यानाचा महाराजांनी सांगितले. आणि तिसरा टप्पा हा आत्मध्यानाचा आहे. ज्याचं मी ध्यान करतो आहे, ज्याची मी मानस पूजा करतो आहे, तो नेमका कोण आणि तो आणि मी वेगळा आहोत की आम्ही एकच आहोत, आणि जर एक आहोत तर तो मी कोण. हा मनाचा व्यवहार चालतो आहे, हा बुद्धीचा व्यवहार चालतो आहे. हे सगळं जे काही चालत आहे त्याचं मूळ अधिष्ठान कुठं आहे त्याचा शोध घेऊन जे आपण ध्यानाच्या पाठामध्ये म्हटलं आहे प्रातःस्मराम हृदय संस्कृत आत्मतत्व, त्याच्यामध्ये आपण जे म्हटलं आहे की तद्ब्रह्म निष्कलम अहम नच भूत संघः, या गुणावर आरूढ होऊन तो मीच आहे असं मै साक्षी निश्चल देव या भावावर आरूढ होऊन तीच वृत्ती अखंडाकार टिकून ठेवणं, त्याचा प्रयत्न करणं, ते वृत्ती टिकून ठेवण्याचा हे ध्यान, हे आत्मध्यान आहे. अशी ही ध्यानाची 3 पायऱ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या आहेत. आणि ह्या 3 पायऱ्यापैकी जी जी पायरी आपली असेल त्या पायरीनुसार आपण आपली प्रगती करत जाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि ह्या 3 टप्प्यानं जसं जसं आपलं ध्यान उन्नती पथाकडे जाईल तशी तशी आपली वृत्ती ही शुद्ध होत जाईल, संस्कारी होत जाईल आणि त्या ईश्वराशी एकूण होण्यासाठी ती तयार होईल. आणि हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून महाराजांनी, मला असं वाटते, हे सामुदायिक ध्यानाची जी एक साधना आपल्याला दिलेली आहे, 3 साधना आपल्या सामुदायिक ध्यान आहे.
सामुदायिक प्रार्थना आहे आणि रामधून आहे. मला असं वाटते सामुदायिक ध्यान ही आपली आध्यात्मिक साधना आहे. सामुदायिक प्रार्थना ही आपली सामाजिक उपासना आहे आणि रामधून ही आपली राष्ट्रीय उपासना आहे. तेव्हा ह्याची सुरुवात, दिवसाची सुरुवात ही सामुदायिक ध्यानाने करण्याची जी प्रणाली घडवलेली आहे ही आपल्या जीवनाला आध्यात्मिक अधिष्ठान महत्त्वाचं आहे. आध्यात्मिक अधिष्ठान पक्क असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आध्यात्मिकताच आपल्या वृत्तीला शुद्ध करू शकते. कारण जगात जो काही व्यवहार चालतो आहे, मग तो मानसिक व्यवहार असेल, तो शारीरिक व्यवहार असेल, तो कौटुंबिक असेल, सामाजिक कोणताही व्यवहार असेल, हा व्यवहार आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. कारण ज्याला वृत्ती नाही त्याच्या ठिकाणी व्यवहारच नाही. सहज मी आंधळाला निज निराकार पंथे, वृत्ती ही निवृत्त झाली जन न दिसेची तेथे, ही ज्याची अवस्था झाली आहे त्या मुक्त पुरुषाचा व्यवहार नाही. परंतु ज्याला वृत्ती आहे त्याला व्यवहार आहे आणि हा सर्व व्यवहार वृत्तीवर अवलंबून आहे. हे सर्व आहे वृत्तीवरील. वृत्तीच करावी लागे संस्कारी आणि ही वृत्ती जर संस्कारी केली नाही तर त्या वृत्तीला जर अधिष्ठान अध्यात्माचं नसलं तर प्रचार भीष्म शामराव दादा भगवंतरावांच्या चरित्रामध्ये एक वाक्य मी वाचलं होतं. गुरुजींनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एक वाक्य मी वाचलं होतं की आध्यात्मिक अधिष्ठान नसलेली माणसे राष्ट्रीय व सामाजिक कार्याचा चुथडा करू लागतात. ज्यांना आध्यात्मिक अधिष्ठान नाही, महाराजांनी ग्रामगीतेच्या 37व्या अध्यायात स्पष्ट दिलं आहे की त्याला जर हे आध्यात्मिक अधिष्ठान असलं तर तो रागद्वेषीही गोंधळेना. परंतु जर त्याला हे अधिष्ठान नसलं तर तो राग, लोभ, द्वेष, प्रलोभन याला बळी पडून स्वतःचं आणि स्वतःच्या संबंधिताचं अधःपतन करून घेत असतो. म्हणून बऱ्याच सामाजिक संघटनांमध्ये, राष्ट्रीय संघटनांमध्ये, सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे लोक कुठंतरी पद, प्रतिष्ठा, पैसा, मान, सन्मान, ईर्ष्या, राग, द्वेष, मत्सर याच्या आहारी गेलेले दिसतात. त्याचं कारणच हे आहे की त्यांना आध्यात्मिक अधिष्ठान नाही. आणि म्हणून महाराजांनी ही दिवसाच्या प्रारंभीला आध्यात्मिक अधिष्ठानाची ही साधना तुमच्या आमच्या जीवनामध्ये नित्य घालून दिलेली आहे. आणि ही जी ध्यानाची उपासना आहे, ही साधना आहे, ही अविरतपणे रोज रोज अनुभवण्याची शक्ती, युक्ती, बुद्धी गुरुदेवाला तुम्हा आम्हाला प्रदान करो अशी गुरुदेवाजवळ प्रार्थना करतो. आणि हे वाक्पुष्प गुरुदेवाच्या चरणी समर्पित